नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर नजर टाकूयाच्या टॉप 20 न्यूजवर. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे महात्मा फुले जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी येत असलेले अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टरने नियोजित हेलिपॅडवर न उतरता कार पार्किंगमधील जागेत उतरल्याने परिसरात गोंधळ उडाला. पायलटला हेलिपॅड चुकीची जागा म्हणून कार पार्किंग दिसल्याने हेलिकॉप्टर तिथे उतरवलं, पण सुदैवाने यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. पार्किंग मधील वाहनं असूनही गंभीर अपघात टळला. घटनेनंतर पोलिसांनी पायलटला योग्य मार्गदर्शन करून हेलिकॉप्टर तिथून हलवलं. अरविंद सावंत यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं की खासदार फुटणार याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. त्याऐवजी उद्धव ठाकरे यांनी त्यांचं कौतुक केलं. आजच्या बैठकीचा विषय शिवसेना आणि भारतीय कामगार सेनेच्या कारभाराबद्दल होता असं ते म्हणाले. याशिवाय उद्धव ठाकरे यांच्या विश्वासावरून त्यांनी प्रताडणा करणार नाही असं लिहून दिल्याचंही ते म्हणाले. बीड जिल्ह्यातून समोर आलेल्या एका पत्रामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पत्रानुसार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा करण्यात आला असून हा धोका रुपाली चाकणकर यांच्याकडून असल्याचं म्हटलंय. संबंधित पत्र SIT कडे देण्यात आलं असून त्याची सखोल पडताळणी सुरू आहे. यंत्रणा तपास करत आहे की हे पत्र खोडसाळपणातून लिहिलं गेलं आहे की त्यामागे काही तथ्य आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणावर राजकारण इतकं विचित्र झालं आहे की कधी काय होईल याचा काही नेम राहिला नाही असं त्यांनी म्हटलंय. नारायण राणे यांचा 74वा वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपचे अनेक मान्यवर उपस्थित होते. फडणवीस यांनी मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या कार्याची प्रशंसा केली. त्यांनी नारायण राणे यांच्या विधानसभेतील प्रभावी भाषणांचा उल्लेख करत राणे साहेबांचा प्रचंड दरारा विधानसभेत आम्ही अनुभवला आहे असं सांगितलं आहे. राज्यसभा खासदार शरद पवार यांनी वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी झाल्याचं म्हटलंय. ते महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या स्मरणिकानेत बोलत होते. पवार यांनी सांगितलं की वारकरी संप्रदायातील 60% लोक धर्मात शक्तींना बळ देत आहेत, तसेच महिला प्रबोधनाच्या मार्गावर कमी दिसत आहेत अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. संमेलनात पवार यांनी महिलांसाठी विशेष धोरणाची आवश्यकता दर्शवली आहे. स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात, जो अनेक महिलांना फसवून त्यांचं लैंगिक शोषण करीत होता, त्याने पोलीस कोठडीत असताना स्वतःचे भविष्य सांगितलं. माझं मरण इथेच आहे अशी धक्कादायक भविष्यवाणी करत त्याने आपल्या सुरक्षेची चिंता व्यक्त केली. SIT चौकशी दरम्यान खरातचे अंधाऱ्या कृत्यांचा पर्दाफाश होतोय. तसंच त्याच्या ऑफिसमध्ये महिलांचं शोषण CCTV मध्ये कैद झालं होतं. पोलिसांनी त्याच्या कृत्यांची चौकशी सुरू केली असून त्याच्या जाळ्यात फसलेल्या अनेक महिलांची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्रातील भोंदूबाबा अशोक खरात याच्या लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक आणि भोंदूगिरीसारख्या गंभीर आरोपांमुळे राज्यात संतापाची लाट निर्माण झाली. या प्रकरणावर राजकीय नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असून सुप्रिया सुळे यांनी या घटनेला माणुसकीला काळिमा फासणारे आणि पुरोगामी महाराष्ट्रासाठी मोठा धक्का असं म्हटलंय. खरात याला अटक करण्यात आली असून सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. राज्याच्या प्रतिमेला धक्का बसल्याची भावना व्यक्त होत असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे राज्याची प्रतिमा मलिन झाली असून त्याच्याशी संबंधित अनेक राजकीय नेत्यांच्या बैठका आणि व्यवहार आता लपलेले नाहीयेत. अनेक महिला आणि व्यापारी धाडसाने खरात विरोधात पुढे आलेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे. नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आज सकाळी 8:40 सुमारास भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. प्राथमिक माहितीप्रमाणे भूकंपाची तीव्रता 4.7 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली. वसमत तालुक्यातील पांगारा शिंदे गावासह परिसरातील अनेक गावांमध्ये हा धक्का जोरात जाणवला. 2017 पासून या भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत, पण आजचा धक्का सर्वात तीव्र होता. स्थानिक नागरिकांमध्ये चिंता आणि अस्वस्थता वाढली असून प्रशासनाकडून अद्याप ठोस मार्गदर्शन मिळालं नाही. सध्या कोणतीही जीवितहानी किंवा मोठं नुकसान झाल्याची माहिती नाही. काशीगाव मेट्रो स्थानकावर प्रवाशांमध्ये वाढती नाराजी व्यक्त होत असून अपुऱ्या सुविधांमुळे प्रवाशांना मोठ्या असुविधांना सामोरं जावं लागतंय. विशेषतः पार्किंग आणि जिन्यांच्या अपूर्ण सुविधांमुळे समस्या निर्माण झाल्यात. यावर उपाय म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज काशीगाव स्थानकाची पाहणी केली आणि पार्किंगसाठी आमदार नरेंद्र मेहता यांच्या मालकीची जागा विकत घेण्याची मागणी केली. सध्या काशीगाव स्थानकात 2 जिन्यांची व्यवस्था असली तरी दुसऱ्या जिन्याचे काम अद्याप पूर्ण झालं नाही. त्यामुळे प्रवाशांना केवळ एकाच जिन्याचा वापर करावा लागतोय, ज्यामुळे गर्दी वाढून प्रवाशांना अडचणी येत आहेत. मंत्री सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मुंबईतील लोकल ट्रेनवरील गर्दी आणि सुरक्षा समस्यांवर मात करण्यासाठी भारतीय रेल्वेने एक महत्त्वाचं पाऊल उचललंय। आता मुंबईत भारतातील पहिली नॉन एसी बंद दरवाजाची लोकल ट्रेन धावणार आहे। ही खास ट्रेन 12 कोचची आहे आणि चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये डिझाईन करण्यात आली। या ट्रेनमध्ये महिलांसाठी आरक्षित डबे, वेस्टिब्युल डिझाईन आणि छतावर व्हेंटिलेशन युनिट्स असतील, ज्यामुळे प्रवाशांना ताज्या हवेचा अनुभव मिळेल। या नव्या लोकल ट्रेनमुळे सुरक्षितता आणि आरामात वाढ होईल, तसेच गर्दीची समस्या काही प्रमाणात कमी होईल। मुंबईतील पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर या रविवारी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। हे ब्लॉक अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी आवश्यक आहे। मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विद्याविहार दरम्यान अप व डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10:55 ते दुपारी 3:55 मेगा ब्लॉक असणार आहे। यामुळे मस्जिद बंदर, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड या स्थानकांवर लोकल सेवा थांबतील। हार्बर मार्गावर सीएसएमटी चुनाभट्टी वांद्रे दरम्यान सकाळी 11:40 ते सायंकाळी 4:40 ब्लॉक असेल। त्यामुळे सीएसएमटी ते वाशी, बेलापूर, पनवेल या दरम्यानच्या सेवा रद्द राहतील। पश्चिम रेल्वेवर सांताक्रूज, गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 10 ते 3 दरम्यान ब्लॉक असणार आहे। रविवारी या ब्लॉक्समुळे रेल्वेची सेवा प्रभावित होईल। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर जवळ समृद्धी महामार्गावर काल सायंकाळी एक भीषण तिहेरी अपघात घडला। पहिल्या अपघातात एक नेक्सॉन कार समोरील वाहनाला धडकली, ज्यात चालक गंभीर जखमी झाला। मदत कार्य सुरू असतानाच मागून आलेल्या औरा कारने इनोव्हा कारला धडक दिली, ज्यामुळे आणखी 5 जण जखमी झाले। औरा कारचा चालक अक्षय फरार झाला आहे। पुणे शहर पोलीस दलात मोठी खळबळ उडवणाऱ्या प्रकरणात रील स्टार म्हणून ओळखली जाणारी महिला पोलीस कर्मचारी सोनाली हिंगे आणि दोघा पोलिसांवर गंभीर आरोप झालेत। महाविद्यालयाच्या प्राचार्यांना ब्लॅकमेल करून 7 लाखांची खंडणी उकळल्याचा आरोप तिघांवर आहे। पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, पोलीस शिपाई सुदाम तायडे आणि दामिनी पथकातील सोनाली हिंगे यांना कर्तव्यातील हलगर्जीपणा आणि बेजबाबदारपणा वर्तनामुळे निलंबित करण्यात आले। विभागीय चौकशी पूर्ण होईपर्यंत हे निलंबन कायम राहील। जळगाव शहरातील गजबजलेल्या रिंग रोड परिसरात आज दुपारी जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला। दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी सपकाळे यांच्या कारवर जोरदार दगडफेक केली। या हल्ल्यात सपकाळे यांना गंभीर डोक्याला दुखापत झाली असून त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। हल्ल्याचे कारण बॅनर छपाईच्या वादातून असल्याचं सांगितलं जातंय। सपकाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल अहिरे नावाच्या तरुणासोबत त्यांचा वाद झाला होता आणि त्याच वादाच्या रागातून हा हल्ला केला गेला। पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे। कोल्हापुरी गुळाच्या उत्पादनात केमिकल वापरावरून गुळ उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये संघर्ष उभा राहिल्याचं दिसतंय। केमिकल युक्त गुळाची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न निर्माण झाल्यामुळे गुळ सौद्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश गुऱ्हाळ घरे सध्या बंद आहेत आणि काही गुळ उत्पादक शेतकऱ्यांनी गुळ उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतलाय। शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना त्यांच्या भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे। अमेरिकेने इराणची गोठवलेली $6 अब्ज मालमत्ता मुक्त करण्यास सहमती दर्शवली आहे, ज्यामुळे चर्चेच्या सुरुवातीला इराणला मोठं यश मिळवलं होतं। कतार आणि इतर विदेशी बँकांमध्ये असलेली ही रक्कम अमेरिकेने मुक्त केली आहे। हॉर्मुझची सामुद्रधुनी उघडणं आणि तेल पुरवठा सुरळीत होण्यासाठी ही चर्चा अत्यंत महत्त्वाची ठरू शकते। 1979 पासून इराणवर अमेरिकेचे विविध निर्बंध लागू आहेत, ज्यामुळे हा निर्णय एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो। अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि अमेरिकेतील चर्चेबाबत गंभीर इशारा दिलाय। ट्रम्प यांनी म्हटलंय की चर्चेत अपयश झाल्यास अमेरिका लष्करी कारवाईस पूर्णपणे तयार आहे। अमेरिकन युद्धनौकांमध्ये अत्याधुनिक शस्त्रांची तैनाती करण्यात आली आहे आणि गरज पडल्यास इराणवर हवाई हल्ले केले जाऊ शकतात। ट्रम्प यांच्या मते इराण आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावर दबाव निर्माण करतात, पण हा मार्ग दीर्घकाळ टिकणार नाही। त्यांनी इराणला चर्चेच्या मार्गावर येण्याचं आवाहन करत देशाचे अस्तित्व या वाटाघाटींवर अवलंबून असल्याचं सांगितलं आहे। आज सोन्याच्या दरात वाढ नोंदवली गेली आहे। मध्य पूर्वेतील तणाव, जागतिक बाजारातील मजबूत मागणी आणि डॉलरमधील कमजोरी यांमुळे सोन्याच्या किमतीत वाढ होत असल्याचे दिसतंय। अक्षय तृतीयेच्या सणाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या खरेदीला वेग येण्याची शक्यता आहे। सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर वाढले असून तिसऱ्या आठवड्यातही तेजीचा कल कायम आहे। वैभव सूर्यवंशी यांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने आरसीबीला 6 विकेट्सने धुव्वा उडवलाय। आरसीबीने 202 धावांचं लक्ष्य दिलं होतं, जे राजस्थानने 12 बॉल्स आधी आणि 6 विकेट्स राखून पूर्ण केलंय। राजस्थानने 18 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून सामना जिंकला। यासह राजस्थान रॉयल्सने सलग 4था विजय मिळवला असून IPL 2026 मध्ये सलग 4 सामने जिंकणारी पहिली टीम ठरली आहे। तर दुसरीकडे आरसीबीला सलग 2 विजयानंतर पराभवाचा सामना करावा लागला।
तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.